ಶ್ರೀಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಕೃಷ್ಣಯಜುರ್ವೇದೀಯ ತೈತ್ತರೀಯಾರಣ್ಯಕೆ ಪ್ರವರ್ಗ್ಯ ಪ್ರಕರಣಂ ವಿಸ್ತೃತತಯ ಪಠ್ಯತೆ. ತತ್ರ ಚತುರ್ಥೇ ಪ್ರಪಾಠಕೆ ಚತುರ್ಥೇ ಅನುವಾಕೆ ಪ್ರೈಷಮಂತ್ರಾः ವರ್ತन्ते. ಬ್ರಹ್ಮನ್ ಪ್ರಚರಿಷ್ಯಾಮಃ ಇತಿ ಅಧ್ವರ್ಯುಣ ಉಚ್ಯಮಾನಾನಿ ವಾಕ್ಯಾನಿ. ಬ್ರಹ್ಮನ್ ಪ್ರವರ್ಗ್ಯೇಣ ವಯಂ ಪ್ರಚರಿಷ್ಯಾಮಃ ಇತಿ ಬ್ರಹ್ಮ ಅಭಿಧೀಯತೆ. ಹೇ ಹೋತಃ ತ್ವಂ ಘರ್ಮಂ ಘರ್ಮರಚಃ ಅಭಿಷ್ಟುಹಿ ಇತಿ ದ್ವಿತೀಯಃ ಪ್ರೈಷಃ. ಅಗ್ನೀತ್ ರೌಹಿಣೌ ಪುರೋಡಾಶಾ ವಧಿಶ್ರಯ ಇತಿ ಶ್ರಪಣಾರ್ಥಂ ಕಪಾಲಸ್ಯ ಉಪರಿ ಸ್ಥಾಪಯತಿ. ರೌಹಿಣಪುರೋಡಾಶೌ ತತ್ರ ಸ್ಥಾಪಯತಿ ತೃತೀಯಃ ಪ್ರೈಷಃ. ಪ್ರತಿಪ್ರಸ್ಥಾತರ್ವಿಹರ ಪರಿಧೀನಾಂ ಪರಿಧಾನಂ ಪ್ರತಿಪ್ರಸ್ಥಾತ್ರಾ ಕರ್ತವ್ಯಂ ಇತಿ. ತತ್ರ ತ್ರಯೋದಶ ಪ್ರಥಯಃ ಭವಂತಿ ಇತಿ ಉತ್ತರತ್ರ ಉಚ್ಯತೆ. ತತಃ ಪ್ರಸ್ತೋತಃ ಸಾಮಾನಿ ಗಾಯ ಇತಿ ಚತುರ್ಥಂ. ಬ್ರಹ್ಮಣ ಅನುಜ್ಞಾತಃ ಹೋತ ಅಗ್ನೀತ್ ಪ್ರತಿಪ್ರಸ್ಥಾತ ಪ್ರಸ್ತೋತ ಏತೆ ಚತ್ವಾರಃ ಋತ್ವಿಜಃ ಅಧ್ವರ್ಯುಣಾ ಸಹ ಪ್ರವರ್ಗ್ಯಂ ಕರ್ಮ ಕುರ್ವಂತಿ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯಃ. ಅತ್ರ ದ್ವಿತ್ರಾನ್ ಬೋಧಾನ್ ವಯಂ ಲಬ್ಧುಂ ಶಕ್ನುಮಃ. ಯದ್ಯಪಿ ಪ್ರಧಾನಃ ಏಕಃ ಭವತಿ, ತಸ್ಯ ಸಹಚರಾः ಸಹಕಾರಕಾः ಕತಿಪಯೇ ಜನಾः ಅವಶ್ಯಂ ಭವೇಯುಃ. ಅತಃ ಉಪಲಕ್ಷಣಾರ್ಥಂ ಚತುರ್ಣಾಂ ನಾಮ ಅತ್ರ ಶ್ರಾವಿತಂ. ಅತಃ ಸುಕೃತಕರ್ಮಣಿ ಅಸ್ಮಾಭಿಃ ಸಹ ಅನ್ಯೇ ಅಪಿ ನಿಯೋಕ್ತವ್ಯಾಃ ಇತಿ ಏಕಂ ಬೋಧಂ ವಯಂ ಲಭಾಮಹೇ. ಇತಃ ಪರಂ ಅನ್ಯೈಃ ಋತ್ವಿಗ್ಭಿಃ ಕ್ರಿಯಮಾಣಸ್ಯ ಕರ್ಮಣಃ ಪ್ರಾಶಸ್ತ್ಯಂ ಕಥಂ ಭವತಿ ಇತಿ ಮಂತ್ರಮುಖೇನೈವ ಶ್ರೋಷ್ಯಾಮಃ. ಯಜುರ್ಯುಕ್ತಗುಂ ಸಾಮಭಿರಾಕ್ತಖಂತ್ವಾ ಇತಿ. ಏತತ್ ಯಜುರ್ಯುಕ್ತಂ ಕರ್ಮ. ಕಿಂ ಭೋಃ, ಯಜೂಂಷ್ಯೇವ ಮಂತ್ರಾः ಅತ್ರ ಪಾಪಠ್ಯಂತೆ ವಾ? ಬಹ್ವ್ಯಃ ऋचः अपि श्रूयन्ते खलु इति सन्देहः प्रायेण जायेत. अतः भाष्यकारेण एवं समाधीयते, यजुर्युक्तम् इति शब्देन यजुरुपलक्षितैः मन्त्रैः सम्बद्धम् इति. तथा च स्तुभो वहन्तु सुमनस्य मानम् इत्यत्र स्तुभः इति शब्देन सामसु प्रयुज्यमानाः स्तोभाः लक्ष्यन्ते. अस्माभिः अनर्थकाः इति भावनया स्तोभपदानां कदाचित् अवलक्षणम् अवहेलनञ्च क्रियते. हावु हावु हावु, ओ हायि एतेषां शब्दानाम् अनर्थकत्वात् विशेषार्थ अभावात् एतेषां सर्वेषां वचनं केवलं तत्र देवानां मनसः आह्लादनायैव अत्र अनर्थकता वर्तते इति औदासीन्यमवलम्ब्येत कदाचित् छन्दोगभिन्नेषु ऋत्विक्षु तत् अपाकर्तुं
स्पष्टतया श्रुतिः वाक्यमेतत् वदति। स्तुभो वहन्तु सुमनस्य मानं यजमाने स्नेहातिशयेन सौमनस्य युक्तं प्रवर्ग्यम् एताः स्तुभः वहन्तु इति मंत्रार्थः। अतः वेदाक्षरेषु प्रयुक्तम् एकमप्यक्षरम् अनर्थकं न भवति। तस्य मानुषाभिप्रायेण यद्यप्यर्थो न लभ्येत तदापि अस्माकं सप्रश्रयभक्ति सूचनाय एते शब्दाः स्तोभशब्दाः नितरामुपयुज्यन्ते इति तेष्वपि श्रद्धा अस्माभिः अवश्यं वोढव्या इति बोधमत्र लभामहे। तथा च सामभिराक्तखन्त्वा इति शब्दश्च अत्यन्तं महीयते। खम् इत्युक्ते इन्द्रियम्, आक्तं खं यैस्ते, आक्तम् आप्यायितं खम् इन्द्रियं येन तत् आक्तखं साम इति साम्नः विशेषणम्। प्रस्तोतः सामानि गाय इति वचनेन घर्मसामानि प्रस्तोत्र गातव्यानि भवन्ति। अतः गानेन सहकृतमेव प्रवर्ग्यं कर्म प्रशस्यते, प्रवर्ग्यकर्म प्रशस्यते। तथैव घर्मऋचां शंसनेन सहकृतं प्रवर्ग्यकर्म प्रशस्यते इति आर्चिक साम मंत्रोच्चारणम् अत्यन्तम् आवश्यकम् इति त्रय्याः यजुषां ऋचां साम्नाञ्च प्राशस्त्यं श्रुतिः स्वयं बोधयति। तादृशः प्रवर्ग्यः अर्थात् अत्र महावीरपात्रं तादृशम् अहृणीयमानः केनापि अहिंस्यमानः। कुत इति चेत् प्रैषमन्त्रैः नियुक्ताः ऋत्विजः एतत् महावीरपात्रं खरे अंगारेषु स्थापयन्ति। तादृशप्रक्रियायां केनापि महावीरपात्रस्य ध्वंसो मा भूत्, हिंसनं मा भूत् इति वक्तुम् अहृणीयमानः हे प्रवर्ग्य तादृशः त्वं रुचं धेहि, अत्यन्तं सुतप्तो भूत्वा प्रकाशस्व इति मंत्रार्थः। एवं ओम इंद्रवन्तः प्रचरता, इंद्रस्वामिकाः ऋत्विजः भवन्तः प्रवर्ग्यं कर्म प्रचरता इति यत्र यत्रापि अन्येषां देवानां स्मरणं संशब्दनं भवति तदापि सर्वस्य कर्मणः स्वामिभूतः इन्द्रः परमात्मा एक एव इत्यनेन भक्तिभावेन ऋत्विग्भिः कर्मणि प्रचरितव्यम् इति इमं बोधं चतुर्थानुवाके वयं लभामहे। स्वस्ति प्रजाभ्यः।